बयो अगं थांब जरा. काय ग कसली घाई आता? अभ्यास झाला, परीक्षा झाली, परीक्षा दिलीस पण. सांग तरी कशी गेली परीक्षा? ही परीक्षा देण्यासाठी तू केवढे प्रयत्न केले होतेस नाही? होय ना, मी तुमका बोललेलं आहे माझे बाबा माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील आणि माका विश्वास होताच की मी परीक्षा देणारच. तुझा विश्वास आणि तुझं स्वप्न नाही एक दिवस धुळीला मिळवलं ना तर नावाची. तुमका कंटाळा येत नाही का हो तास तास बोलून? माका तर ऐकूनच कंटाळा येईल. तुम्ही किती प्रयत्न करतात पण सगळे वाया जातात. माका ना खूप वाईट वाटतं हो तुमचा. काय म्हणायचंय काय तुला नक्की? मी परीक्षेला बसू नये म्हणून ह्या सगळ्यात तुम्ही पण सामील होतात. हे भिकारडे, माझ्यावर आरोप करायची तुझी हिम्मत कशी झाली ग? अहो आरोप नाही, माका शंका येली म्हणून विचारलं. नाही आरोपच केलेस तू आणि हे तुला खूप महागात पडेल, लक्षात ठेव. माझा जा काय व्हायचंय ना तर माझा रवणात बघून घे. तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. हा जास्त उडू नकोस हं? आणि मला नको शिकवू मी काय करायचं आणि काय नाही ते. मी माझं बघून घेईन. आणि एक गोष्ट विसरू नकोस, तू अजून डॉक्टर झाली नाहीयेस. पण होणारा या नक्कीच. माझ्या बाबांनी एवढी मेहनत केली, त्यांची मेहनत मी वाया नाही जाऊ देऊच. अशा सगळ्या परीक्षा पार करून मी डॉक्टर होणारच. तुमका आठवता कातळ गावात असताना तुम्ही माझं शिक्षण थांबवण्यासाठी काय नाही केलात? पण काय झालं, मी सगळ्या संकटांका तोंड देऊन हयपर्यंत पोचले. माझ्या बाबांच्या आणि आईच्या आत्मविश्वासामुळे मी आज हय उभी असेल आणि यापुढे पण अशीच उभी राहील. एक लक्षात ठेवा, ही बयो संकटांका कधीच घाबरूचे नाही. या लढाईत मीच जिंकणार, कारण ही गौतम कधीच हार मानत नाही. माझी लढाई तुमच्याशी नाहीच, त्यामुळे मला हरण्याची भीती पण नाही. तुम्ही किती पण प्रयत्न केलात ना तरी मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करणारच, लक्षात ठेवा. मला खात्री आहे या सगळ्यात सौदामिनी मॅडम आणि दुष्यंत सर आहे यांच्या विरोधात लवकरात लवकर पुरावे शोधावे लागतील. पोटे सर, पोटे सर, पोटे सर थांबा प्लीज. पोटे सर, हे सगळे माझ्याच मागे काय लागतात? आधी तो पप्या चोर, आता विशाल. सुटलो बाबा, नशीब गेला.
मगाशी तर मला पाहिलं तुम्ही, आता कशाला दचकताय? मी कशाला दचकू ना? मी 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 पाहिलंच नाही अरे, तुला पाहिलंच नाही. ठीक आहे, मान्य आहे मला, तुम्ही मला नाही पाहिजे. आवाज तर ऐकलात ना माझा, तरी का पळाला? अरे हा आवाज ऐकला असता तर मी तेव्हाच थांबलो असतो ना. थांबलो नसतो का मी? मी माझ्या विचारात होतो, त्यामुळे मला ऐकायलाच आलं नाही. विशाल, ओके, एनिवे मला बोलायचं होतं तुमच्याशी. नाही बघ, मला आता वेळ नाहीये. वेळ जायच्या आधी बोललात तर तुमचाच फायदा. मला सगळं माहिती आहे सर. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की या प्रकरणात तुम्ही पुरते अडकणार. अरे विशाल, नेमकं काय म्हणायचंय तुला? सरस्वतीला अडकवण्यात दुष्यंत सर आणि सौदामिनी मॅडम यांचा हात, ही गोष्ट कळली आहे. आणि त्यांनी तुमचं माकड केलंय हो सर. माकड तुम्हाला पुरतं अडकवलंय त्याने. तू काय बोलतोयस तू? हा, अरे सौदामिनी मॅडम तर आई आहे ना. म्हणूनच म्हणतोय मी, मला चांगलंच माहितीये ना तिच्याबद्दल. अहो, ती बाई किती खालच्या थराला जाऊ शकते ना याचा अंदाज आहे मला. हो खरंच, त्यांनी पुरतं अडकवलंय तुम्हाला. विचार करा. हे सगळं तिनेच घडवून आणलं ना? असं काही नाहीये. असंच आहे, हे असंच आहे. हो सर, त्यांनी आता फक्त तुम्हाला तात्पुरतं सोडवलं. काय म्हणजे ह्या सगळ्यानंतर कुठे जाणार तुम्ही? कोण बाहेर काढणार तुम्हाला? कोण वाचवणार हो तुम्हाला? मला ना तुमचंच वाईट वाटतंय सर. अहो, सौदामिनी मॅडमच्या जाळ्यात तुम्ही पुरते अडकलात, कारण ही केस आता रिओपन होणार. आणि सर, आता हॉस्पिटलची स्वप्न विसरा तुम्ही. तुमचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करणार आहेत ते लोक. अरे हे सगळं मी सौदामिनी मॅडमच्या सांगण्यावरून केलं. आता स्वतःच्या अंगाशी आल्यावरती स्वतः नामानिराळे होतात माझ्या अंगावर टाकून. आता बघतोच मी त्यांना. कुठे इथे काय करताय? हे सगळं जाऊ द्या, तुम्ही काय करताय? कुठे घेऊन एक चाल? मिनिट, मी तुम्हाला काय विचारतोय, तुम्ही इथे का आलात? हा? आज जाऊन काय करणार आहात तुम्ही? मला आत्ताच्या आत्ता त्या सौदामिनीला भेटायचंय. माइंड युअर लँग्वेज पोटे. सौदामिनी मॅडम आहेत ना तुमच्या त्या? होत्या, आता नसणार. तुम्ही सगळ्यांनी मिळून ना माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. मी तुम्हाला सगळ्यांना बघून घेईन. अहो, काही काय नॉनसेन्स बोलताय तुम्ही? माझ्यावर आवाज चढवायचा नाही. मला आत्ताच्या आत्ता त्या सौदामिनीला भेटायचंय. आणि जर मला भेटू नाही दिलं ना, तर मी सगळ्या जगासमोर तुमची नावं अनाऊन्स करीन. तुम्हा सगळ्यांना उघडं पाडीन मी. सगळ्यांसमोर बोंबलून सांगेन मी. बघा कुठे आहो तुम्ही? असा तडकाफडकी का निर्णय घेताय? तुम्ही शांत व्हा, शांत व्हा पोटे. आपण करूया ना काहीतरी. हे बघा, आम्ही दोघेही ना तुम्हाला आज रात्री भेटतो. पण आता तुम्ही इकडनं नाही. मी तुमच्या आश्वासनांना आणि तुमच्या भूलतापांना बोलणारा नाहीये. तुमचं सगळं बिंग फोडून काढणार आहे. अहो पोटे, मला आत्ताच्या आत्ता त्या सौदामिनीला भेटायचंय. तुम्हाला काय करायचं ते करा, मी चाललोय. अहो आता नका पोटे. तुमची फाईल माझ्याकडेच आहे. या नक्की, नंतर बोलते. पोटे, तुम्ही इथे कशाला आलात? तुमचं इथे काय काम आहे आता? माझं तुमच्याकडेच काम आहे. मला तुम्हाला जाब विचारायचा आहे.
तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? हा, तुम्ही मला जाब विचारणार आहात? हो, मला पूर्णपणे कळतंय, कारण तुम्ही मला फसवलंय. दुष्यंत, या पोटेंच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. नाही, बरोबर आहे, माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. आता तुम्ही मला वेडं ठरवून मला मूर्खात सुद्धा काढण्याचा प्रयत्न करणार. नाही, मला माहिती आहे, मला हॉस्पिटलमधून काढून टाकण्याचा डाव आहे ना तुमचा. तुम्ही त्या सरस्वती भारतीची केस रिओपन करताय, बरोबर ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला संपवताय, पण मला संपवत असताना तुम्ही सुद्धा वाचणार नाही. पण पोटे, कोणी सांगितलं आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमधून काढून टाकणार होत असं? ओके, जर असं असतं ना तर बेल करून तुम्हाला सोडवलं नसतं, कळलं? एक्झॅक्टली. आणि तसंही दुष्यंत, हे पोटेंचं डोकं नाहीये. मग पोटे, कोणी भरवलं तुमच्या डोक्यात हे? बोला ना पोटे. सौदामिनी मॅडम काय विचारतायत, बोला ना. विशाल. नाही, विशाल बोलला ना तेच बरोबर आहे. हे सगळं तुम्हाला विशालने सांगितलंय? हो. आता काहीही करून मला पुन्हा कामावर पण घ्यायचं आणि माझी पोस्ट मला परतही द्यायची, नाहीतर मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन आपण सगळे एकाच बोटीतले प्रवासी आहोत. वाचलो तरी एकत्र आणि बुडलो तरी एकत्रच. कळलं? विशालला सगळं कसं कळलं? तुझी आजवरची सगळी मेहनत वाया गेली. आता पुढे काय? माझा मुलगा माझ्यापासून दूर जाता कामा नये, बस. या सगळ्या प्रकरणामध्ये माझं नाव येता कामा नये. आपलं? माझं. पण जर माझं आलं तर तुमचं सुद्धा येणार, हो ना? तू काही करून पोटेंना हँडल कर, विशालला मी हँडल करते. निघा. आई, आज तुझ्या बयोची एक्झाम संपली. आता लवकरच रिझल्ट लागेल. 2 वर्ष कशी गेली कळलाच नाही गे. आई, मी तुका शब्द देते, पुढे किती पण प्रयत्न केला ना तरी मी तुझं स्वप्न पूर्ण करणारच. आणि आता ती वेळ पण लांब नाही, जेव्हा सगळे लोक तुझ्या बयोक डॉक्टर बयो म्हणून हाक मारते. मी रडत नाही आगे. माका तुझी खूप आठवण येता. आई, हे स्वप्न पूर्ण होताना बघूक तू आज हवी होतीस. भयो, बाबा, आज सगळं बघू आई हवी होती हो. बाळा, मला सगळं कळतंय. तुझ्या आईची जागा मी नाही घेऊ शकत. तुला माहितीये, त्यांना कायम तुझा अभिमान वाटत असणार. आणि माझी 3ही मुलं खूप छान मार्क्सने पास होणार आहेत. बाबा, बयो, खाली सौदामिनी मॅडम आले. सौदामिनी मॅडम इकडे आल्यात?
का? त्यांना बयोला भेटायचंय. चल ये बघा. पाणी घ्या. थँक्यू. अरे सौदामिनी मॅडम, तुम्ही इथे कशा काय? नाही म्हणजे काही काम होतं का? मला सांगायचं, मी आले असते. गौतमी, माझं तुझ्याकडे काहीच काम नव्हतं तर मी तुला कशाला बोलू, राईट? आणि तसंही हॉस्पिटलमध्ये तुला न बोलवता सुद्धा आगंतुकासारखी तू येतच असतेस. मग कोणाकडे काम होतं तुमचं? सरस्वती, माझं सरस्वतीकडे काम. अरे सरस्वती, ये ना ग, ये. अगं ये ग, बस बस. तुम्ही पण बसा. हो. डॉक्टर शुभंकर, मी आज तुमच्या लेकीचं कौतुक करायला आली आहे आणि हे द्यायला. घे. मॅडम अहो ह्या कशासाठी? आधी घे मग सांगते. अगं एवढी मेहनत घेतलीस, इतकं कष्ट घेतलंस आणि ती एक्झाम दिलीस. अशा परिस्थितीत दुसरी कुठली मुलगी असती ना, अगं ती खचून गेली असती. पण तू सगळं धीराने हँडल केलंस. आय एम प्राऊड ऑफ यू. मगे माझी बयो असाच हिमतीची. तुम्ही जरा नारळाचे वडे खावा जरा. नको असू दे. अहो असा कसा नको? माझ्या बयोचं एवढं कौतुक करू केलास आणि तिच्या आत्याने बनवलेले नारळाचे वडे नाही म्हणतास, ता नाही चालायचा. तुम्ही जरा खाऊकच लागतले. नकोय. अहो घेवा हो. ओके ओके. हा तुम्ही इलास ना, मका लय बरा वाटलं. हे नारळाचे वडे सगळ्यांका देऊन झाले. म्हटलं ते थोडेसे उरलेत ते तुमका देऊन टाकूया म्हणून दिलंय. म्हणजे ते वडे तुमच्याच तोंडात जाऊक होते असा म्हणायचा होता मका. सरस्वती, तुझं विशालशी काही बोलणं झालं का? विशाल बरोबर कशाबद्दल बरं? ते केस बद्दल, म्हणजे पुढे काय झालं त्या केसचं त्या संदर्भात. एनिवेज मी निघते. तुझं विशालशी काही बोलणं झालं असेल तर थांबते मी बाहेर. चला येते मी. बाय. काय चाललंय का या सौदामिनीचं? फक्त बयोचं कौतुक करायला आली होती ती इथे, आणि विशाल बद्दल का विचारत होती? माझी शंका खरी ठरलीच. शेवटी माझा विश्वास माझ्याच आईने, त्या बाईने तोडलाच. आणि ती फक्त माझीच नाही तर सरस्वतीची सुद्धा गुन्हेगार आहे. सरस्वतीला फोन करून सांगायलाच हवं की ती बाई कधीच खरी नव्हती. सरस्वतीला माझा इशारा कळला असेल ना, येईल ना ती बाहेर.
बरं झालं तू आलीस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना. अगं, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? हो. अगं, विशालच्या मनात कोणीतरी खूप मोठा गैरसमज निर्माण केलाय. गैरसमज? कसला? काय झालं ना, विशालला विशाल सरांचा फोन. सरस्वती, तू प्लीज त्याचा फोन उचलू नको. तो तुला तर रागात काहीही बोलेल, काहीही सांगेल. मॅडम, नेमका काय झालंय? विशाल सर का रागात असतील? अगं, पोट्यांनी विशालला सगळं माझ्या तर खोटं सांगितलं. आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ते माझ्या सांगण्यावरून केलंय असं त्यांनी विशालला सांगितलंय. या सगळ्यात ना कोणीतरी मास्टर माइंड आहे असं मला वाटतं. कुणी केला असा? दुष्यंत सर. तर दुष्यंत सरच नाही तर माझा सौदामिनी मॅडम वरतीही संशय. सौदामिनी मॅडम म्हणतायत ता खरा की विशाल सरांची शंका? कोणावर विश्वास ठेवू?